श्रीकृष्णाय नमः। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते आणि अधर्म बळावतो तेव्हा तेव्हा मी स्वतःच अवतार धारण करतो। हा श्लोक गीतेचा आत्मा आहे। अवतार म्हणजे केवळ देवाने पृथ्वीवर जन्म घेणे नव्हे तर अवतरणे। जेव्हा दिव्य चैतन्य स्वतःहून सगुण रूपात लोककल्याणासाठी प्रकट होते तेव्हाच तो अवतार। कल्पना करा, जग अंधाराने भरले आहे, सत्याचा आवाज दबला जातोय, अन्यायाचं साम्राज्य वाढतंय, मानवतेचा श्वास गुदमरतोय। याच वेळी एक प्रकाश रेषा उतरते। हा दिव्य प्रकाश म्हणजेच अवतार। अवतार म्हणजे जन्म नाही तर काळाच्या हाकेला दिलेले उत्तर। जेव्हा अधर्माचा अतिरेक होतो, अन्यायाचा भार पृथ्वीला असह्य होतो, तेव्हा परमात्मा स्वतः प्रकट होतो, अवतरतो। रावणाच्या अहंकाराने संपूर्ण पृथ्वी थरारली तेव्हा श्रीराम अवतरले। जेव्हा कौरवाच्या अत्याचाराने धर्म लुप्त होऊ लागला तेव्हा श्रीकृष्ण प्रकटले। त्याच्याच वाणीने गीता आपल्याला दिली। पुढे काळानुसार बुद्ध, महावीर, संत महात्मे हेही अवतरले। सज्जनांचे रक्षण, दुष्टांचा नाश आणि धर्माची पुनर्स्थापना ही प्रक्रिया नेहमी तलवारीनेच होत नाही। कधी ती शस्त्राने तर कधी शब्दाने, कधी कृपेच्या रूपाने तर कधी ज्ञानाच्या दीपाने होते। दिव्यतेचे अवतरण म्हणजेच अवतार। श्रीकृष्ण शरणम मम।